पैशाचे धंदे करतो म्हणून सांगू पोलिसाक सुचणे मिळतोय तश म्हण घेऊन हे पैशा सकट पोलिसा मेळचे पहिले हो धंदा हांवें बंद केल्लोच बरो तश म्हण घेऊन आयच्यान हांवें हो धंदो बंद करचो विचार केला आयच्यान समाज सुधारक म्हणून समाजाची सेवा करची आणि 4 लोकांच्यान समाज सुधारक म्हणून म्हण घेवचे हो विचारच मागेलो या हेजे पयलीं ह्या विशयांचे पळयान मागीर बायल म्हाका सोडून गेली वचू हरकत ना जाल्यार हेजे नंतर ह्या विश्रांती जाऊ विश्रांती चढवा जाऊ जाल्यार आनी कोणा बायलाचेर वायट नजर दवरचो हो विचार बंद करचो कडक निर्धार ह्या चंद्रपान केला इतली वर्स ह्या चंद्रपान खूब इतलो शिगमो केलो जाल्यार आयच्यान ह्या चंद्रपालो शिगमो सबसे बंद तेव्हा आता महिला मंडळात डान्स कॉम्पिटिशन असा तिथं हा एक डान्स घेतला पण माझ्या बरोबर डान्स करून आणि 2 साथीदार असतात कोणाक प्रॅक्टिस करून कोणच ना कोणा आमगे 2 भाडे आशिल्ले असतात तेमकां आपल्याक ते माझ्या डान्स करू शकता काय पळयता अल्ला फकीर ओ अल्ला फकीर हंगे एक मिनिट हा शेठजी ओ शेठजी यो आमगे महिला मंडळातली डान्स कॉम्पिटिशन असा तितून हांवें डान्स घेतला मध्ये हांव रावचे ह्या वटेन बायल मनीस आसा आनी ह्या वटेन बायल मनीस आसा पण आता प्रॅक्टीस करतना कोण खंयची बायल हाडून दवरूंक करचे कितें तुम मात्र साथ देतात इधर मैं साथ नहीं लाऊं कहता है साथ से आठ देता हूँ हाँ भीतर होता है सीडी प्लेयर ऑन करने का मग तुम डांस प्रॅक्टिस कर साथ दिला मी नाचतो मी किती बंद केलं किती सुंदर प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करता बायको नाचत गायको बंद बायको बंद किया चाललं की नाही घरात त्याने सगळं हाय मात्र पिंकीवर माझा डान्स कर होल्ड केलं मग हे म्हणते दुसऱ्या बघायचे सांगून केला डान्स कॉम्पिटिशन आपण सांगून केलं कोणा झाला सांगताय त्यांना गेलो अंकल मेलो आवाज करणे का नाही हो खूप छान असा शरम म्हणते धरू आता प्रॅक्टिस करायची काय ना कसली प्रॅक्टिस डान्साची महिला मंडळ डान्स कॉम्पिटिशन असेल कसं बंडाला डान्स बंडल महिला मंडळ काय ना महिला मंडळ काय ना अंकल हे दोन घे नका हे 2 लोक घर खाली करा पहिले हे 2 लोक नका हे इडली आणि समोसा दोन्ही होतो चल तू यांचं पुरा घेऊन चल घर खाली कर आता लागेल घेऊन त्याला काय करते मी नाही ग भाडे तामून घेऊन किती करते तरी काय म्हणले अंकल सर कुठलं बॅगा खाणून ओढून नाचू येईल का 150 भांगर असं बघा नका आगर बिगा नका वाटतं की काय करतो सोड म्हणतात तुझ्या नंतर हा
हे कुठं देखो हा मदत करता जेसीबी आठ पडतात तुका करताना 15 लोक तरी जाय मागे भरवड येणार ना नाही गो आता तरी पण मर्याद बिर्याद किती असं काय साप विकून खाणार का कळले साप मर्याद विकून खायला आहे कळले किती अरे गोपी आम्ही डान्सा पुढे असतात कपडे मला सोन करायचे किती अजूनही डान्स करते असा चला जा 50 वर्षाची आणटी तू खूप नेंटी जाऊ पडे नका कळले ही 50 वर्षाचा आंटी आणि ही कांटी मग गेला कांटी किती म्हटलं आंटी किती म्हटलं आंटी आंटी जाऊ पडे नका हा पुरा हा चलत हात तापेल माझे बाईल म्हणून घेऊन तापेल तू किती तापेल हा तुझ्या बाईल म्हणून तापेल म्हणून तू तापव असे रे मात्र असे तू तापवता जंगल तू मात्र दालपान टाकेन दिला आणि किती दालपान टाकत थांब नाही टाकत गळ्या घालून फिरून ओढवता तुझ्या म्हणजे तू म्हणते हाता मुखार होता का तिला तू काही जण फिरवते की झाले कचर तुला कोण हे सांगेल याला सांगू ऍक्टिंग जाऊ जाय रे बाबा हा करतो माझ्यावर विश्वास ना तशी नाही फाल सकाळ आता आमगेल जर तर लग्न जाऊ जाय तर आम्ही हे ऍक्टिंग भितर आम्ही 5 जाय आणि हे नाटक जर तर सक्सेस आहे आमगेला आयुष्यात केना लग्न जाय ना तू काही भिना का हा वाजता तू काय भिना का टेन्शन आरो मात्र तू अस्कर होला ते कळलं अस्कर टेन्शन घे मग तकले टेन्शन घे असे बेजारात होता पण टेन्शनात किती आपल्या टेन्शन असा असे तसे टेन्शन होऊन जाईल टेन्शन आरो आपल्या कसं होतं टेन्शन आत कशी जाय ना तू बारीक जाग्याचं टेन्शन करू जाय ना मोठ जाग्यात टेन्शन करू टेन्शन काय नको टेन्शन आहे तोंडाचं टेन्शन होतं असते असतो असते सगळ्या टेन्शन घे 2 रुपये टेन्शन दे टाक टेन्शन घे टेन्शन ते नारायण 5 रुपये टेन्शन घेणं 5 रुपये खूप आता नाही जास्त देतात तुला का तू टेन्शन आहे सगळं आई बी सांगणार तू सांगितलं अरे मागेल डॉक्टर एक मागेल फ्रेंड येतो तो डॉक्टर नाही तो त्याका डुप्लिकेट ते डॉक्टर कन हाडलाय ते तू सांगितलंय पण तो समा उलयतली तो फटाळा घालला करतो तुझे ऍक्टिंग जाऊ एकातल्यानं तेगे ऍक्टिंग एकातल्यान आता थर्ड ऍक्टिंग मागेले हे तिनाचे डिपेंड आमगेले हे नाटक असा चल सांगतो आणि शिटी मारले घेऊ गो तितके दिवशी शिटी मारशो घेऊ हा दुसऱ्याला कोणी शिटी मारला त्या का तुझी दुसऱ्याला कोणी शिटी मारला त्या का तुझी नाही ह्याकातल्या मला कोण होत ना हो अनख गेलो संदीप अरे गोपी अरे अरे पाप्या कितली राव रे बाहेर
तू आपयतलो घेऊन जिल्लो पुरा माणसं तयार झालो तयार झाला तू तुकाच लेट झालं होता अरे सांगेल कळलं मरे मात्र कोणाक कळू दे नाका अरे हा कोणाक कळू दे ना पण तुगे त्या समाज सांगल मरे हे मात्र कळायचं सांगला करतल ते म्हणजे किती हे आज जर तुझी जर तर फेल उडत नाही मागे कॅन्सल नाही रे बाबा हा फेल तुला उडे ना हा आता ते सांगू दे का हा राऊत काय केलं ना तुला अफवा येता पहिल्याच कस केलं तो देखी आपण काय रे आणि पिऊ होता आणि पिन रे अजून पुरा मारला असे तिकडं मला ताय जाऊन पडचे मागीर हय तुका ना हे झालं नंतर मला तू किती चोर जाईल अरे माझ्या लग्ना पुरा सगळ्यात व्यवस्थित तुझकडे हाय बरं देखी आपण आता बेगी सांग तुला काम आपले लेखी अरे येता टेन्शन कर ना काय अरे बाबा हो एक ऍक्टर ह्याने किती केल्या पुरं तेणी एक ऍक्टिंग केल्या पुरं अशी मजेच काय सांगेल आयडिया आई बी सांगून दिला लगेच कोणावर जाऊचे पिंकी झालं पिंकी घे एकदम उलटी एक स्वेटर आणि एक हेल्पर मग एकदम झालं की काय उलटी जाते तू किती जाता पलटी नाही उलटी गाडी पळून माका उलटी येते माझे अंकल बी गेलो अंकल विराट मूठ सोड नका अंकल किती झालंय एकदम उलट येते किती झालं उलटी काढतं काय मस्त रडतं म्हणून काढला डॉक्टर गोपी किती झालं तू किती टेन्शन घेत अंकल हाय तू किती अवघड टेन्शन घेता तू हे काम कर तसे नाही अंकल हाय किती रांधत तर मिस्टेक जाऊन पण किती रांधप करता मिस्टेक जाऊन किती झालं ना बरं तू रांधप करत असताना मिस्टेक झालेलं असल्यावर तू त्यामुळे दोघं जण झालं माका आणि तू जाय नशिले पॉइंट बी नाही अशीच करचे हे देवा आमच्या घरात हे आज किती घडला अशी कशी घडले हाय जवळ रांधप अरे तू मराठी नाटक करणार का माझं मोठ कोणाचं डॉक्टर घर कोणाचा धाव गेला अरे हा ना गप्प ना मग विश्वास ना विश्वास उचलून येऊ हा पाय तर तू टेन्शन घेणार घेऊन येतो मूर्ती घट्ट हे देवा अरे बाबा चल हो तर देवा झाले की ते आमगेल उलटी बिना काय काय टेन्शन घेणार उलटी आता ते उलटी होत नाही तुम्ही सगळे लहान घेणार का आम्ही उलटी झालं मग तुम्ही टेन्शन का घेणार का टेन्शन आम्ही कोण घेणार ऑफिस अशी सांगले उलटी टकले लावून घेणार उलटी कोण टकले लावून टेन्शन कोण घेणार का टेन्शन घ्या तुम्ही असा देता अरे बरे 5 वर्ष एमबीबीएस केला खबर बरं 5 वर्ष एमबीबीएस केला डॉक्टर राव अरे खबर रोज भानमध्ये सुट्टा एमबीबीएस डॉक्टर सांगा माझं पळेता तपास तुम्ही तपासा एमबीबीएस डॉक्टर तपासा तुमका टेन्शन करू नका तपासा एमबीबीएस
खंय वयता कित्याक म्हणलो ते मूळ रे ते मूड त्यावडच्यान तुरी म्हळ्यार हेका न्ही ही मामी रे मामी म्हाका पयलें पण दाखोवचें रे म्हाका तो तशी करनाक रे वट्ट म्हाका आपणाक कोण म्हण पयलीं दाखोवचें कळना इतलें मोठ्यान मागीर उरतली तेका घरा मंगळसूत्र बी दिसना तो डॉक्टर MBBS जाले पळयता म्हाका कन्फ्यूज जालें कोण म्हणून कळना म्हाका हेगे बी हैराण जालो पळय दोळे पळय फोंडा गेला हैराण तेगे दोळ फंडा गेले ना पयलो लोक फंडात ताची वयर येवन आला तुम्ही MBBS डॉक्टर होते पक्का 5 वर्ष MBBS केला सर्टिफिकेट वंटीच्या लागले किती झालं किती सर्टिफिकेट असते की हे स्टेथोस्कोप न्ही हा कानाला आम घेवचे ना आता नाही समोर सांगतो ओव्हरॅक्टिंग करून वर नका म्हणून तशी ना ते आपल्याला मी कळत त्यांचा कानात लागल्यावर पण ते नाक मध्ये पिऊन मारता अरे ते काय झालं रे ते काय झालं अशी नाही त्या मुळी येत नाही हा जेवढा जेवढा आहे तसं म्हणतो मग डॉक्टर MBBS हा तुमगे चली हेच खंय आशिल्ली आशिल्ली कोणाक लव बी केली ना तशें काय भानगड ना कित्याक काय म्हळ्यार ते गितारा अशें जरा इल्ले म्हाका प्रॉब्लेम दिसता कसले कित्याक काय म्हळ्यार तेजो प्रेग्नेंट आसा प्रेग्नेंट आसा कितें सांगता तुमी हय खरें तेका 3 म्हयने जाला तसं मग तुम्ही एक काम करा तेका जात कितले बेगी कळ्ळें न्ही कवा त्या जीव घेवचे पयली खंय वचून दुसरे नाटा म्हणल्यार कवा त्या जीव घेवचे पयली दुसरे देवा नाटा म्हणल्यार जीव लाटून घाला आणि कोणी तेगेर उरल्यार बी पळयचे हरकत ना आता खबर आहा तुमकां बरे पोरां खपूक वर्स कर कळ्ळें असली पोर खपूच म्हणल्यार कष्टच ते एक काम करा तुमच्या खंयी वळखीत कोणी भीक माग चड कर उरलो पण ते भीक माग चड पळयला कळ्ळें तुमकां खंयी लागीं तसो तुमी सांगितलें आयकवचो तसो भीक माग चड पळया आनी तेका लग्न करून घाला कळ्ळें तुमकां लग्न करून घाला सद्या उगय तुका न्ही ते कळ्ळें तुमकां जाता तितलें बेगी काम हें करा कळ्ळें न्ही बराबर आहे त्याचे तर काही घेत ना हा मुली दिता किती येऊ तर आंटी उलटी येऊ बरं हा मामी उलटी विचार की डॉक्टर भीक मागायला अरे बाबा त्यांनी मात लक्षात येऊ भीक माग हिडे ना हो आमच्या भीक माग असा भीक माग लक्षात भीक मागायला बोला माग काय पटाक तुझ्याकडे लक्ष तू मोठा म्हणतो ना दुसऱ्याकडे पहिला रे ऍक्टिंग सुपर म्हणजे कॅनरा बरोबर झाला तुझ्याकडे जाऊ रे घेतल्या झालं का झालं येतो घेऊ मला पैसे तिकडे मागितला पैसे मागितले झालं वैतन देता किती येता पळया सुंदर ऍक्टिंग करतो हे ओगीत आडोर वगे घे ना मागीर ते दिसतली ऍक्टिंग सुपर तसे
किसा डॉक्टराने काय ना किसा काय ना पिंकी बरंच काय किती डॉक्टरांनी सांगून गेले ना रे काय ना डॉक्टरांना सांगला पिंकी आरामच कर मामाच्या काम झालं म्हणते नाही आता हे बघ आम्ही नाही पिंकी जातीतले पैकी लग्न करत केला होय हा? डॉक्टर बरा आणि कोणा बरं तू काय ह्याचा असतं आमच्या घरात म्हटलं तू आमच्या घरात पिंकी लग्नाबद्दल आता बोलत होतं ಒಂದು लग्न करचेत पिंकीले पण जेवणाक रांधप करचे पुरा मागेल का फुल जेवणा ऑर्डर मागेले आणि रांधता म्हणजे तुम्ही रांच्या आमचे ना नवर करा दिसले असेल नाही रे बाबा लग्न तुझी बर खर्च केला आम्ही पिंकी लग्न तुझी बर खर्च केला आमच्या लहान असताना ना अंकल किती ना अरे किती ना किती ना किती मागेल मनातच काय ना म्हणलं हाय आजपर्यंत पिंकी त्या नजरेन त्यांना पळेल बी अरे ना बाबा तुम्ही नाका अंकल नाका म्हटले नाका ती मला लहान असताना अंकल लहान घेऊन घरात होऊन गेली ती लहानाचं ओढ केले आणि त्यात घरात गद्दारी करचे पाच सकाळी लोकांना म्हणचे घरात होऊन गेलो त्याच्यावर लग्न जाऊन गेले मग आणि हाव तरी तुला उतरा फाटी वतला जाल्यार पिंकीक बी एकपटी तुम्ही विचार पळया फाल तेगे मनात ना जाणार हाय तुम्ही बळपुरसाक लग्न जावचे फाल एक तेगेल पण दुसरं कोणी मनात उरल्यार ना हा विचारतली हाय विचार घे गोपी बरोबर किती गुप्पीकडे ना हे लग्न ना त्यांना शक्य नाही हे अनपणाकडे हा लग्न जातो ना शिक्षण नाशिल्याकडे ना माझ्या शिक्षण किती आणि सगळ्या शिक्षण किती हे काम नाही का काम असतं का आमच्या ऐकून कसं काम लोक नाही मागे पेन्शन करतो तिथून ते त्यांना शक्य ना हा अनपणाकडे त्यांनाच लग्न जायना किती तुला बैल कुठला हो हो अनपड हाय हो बिनअक्षरी त्याचं काम धंदा काय ना हाय तो लोफर पटीन पण त्याकडे माणसाशी मुडू जाते ते गाडी मारतो मान सोड आता कळलंय त्या दिवस मागतील त्यांना मागेल मन दुखून लागले किती त्या दिवस मागची द्यायच किती उलायचं मागेल खूप वर्णन केलं ते त्या दिवस माका वानेर म्हणलं माका खेचरायचं म्हणलं किती आज किती म्हणते त्यांनाचे सरक म्हणतो पण झाले क्लिअर झाले ना किती त्याने जायला म्हणलं की नका मला खबरच नाही मग जावाची हातच दिले हा इतलं वाटतं नाटक करीन आणि इतलं वाटतं करीन डॉक्टरा काय झालं असंच खर्च केलता का नाका गरज ना त्या पिंकीन जर तर माझ्या लग्न जाईन म्हटले जावचे नाका माका बी काय त्याच्या लग्न जावची उमेद ना माझं सांग नका नका डॉक्टर 68 रुपये गेले 100 रुपये योग त्याला 200 रुपये वगैरे असंच केलं 800 हा सगळं नाटक केलं आणि आता लास्ट मिनिटं लग्न जायला म्हणतात गोपी बाबा आई तुमगेल मन दुखायची मागेल त्यांनाच इच्छा नाही माझ्या पोर तशाच तुम्ही खुश होता हा खुश तोच म्हणाई बाबा तुम्ही सांगेल तशी हा व्हायचा आणि ह्या गोपी मागे दुसरं कोण असा तुझ्या कोण असा नाही अनपणावर तुझ्या कोण असं कोण काम धंदा नसल्या किती लग्न जाऊ जाईल तू आमच्या जवळ झालो पाय पड बाबा पाय पड आशीर्वाद ह्या लग्न बाया म्हणता चिटून कोण असे लग्न झालंय तुझ्या लग्न झालंय हे मागेल धुवेले आणि मागेल जाणार आहे हे हात केन्नाच्यान कोणाच्यानं तुटो जायना किती हे संबंध केन्ना कोणाच्यानं तुटो जायना संबंध तुटो जायना संबंध क्षमा एक पण सांगा तुटो जायना तुझं तू आता घर जाऊन कळलं मग
हा. हे बघ कोणाच्या जायना गोपी तू आमगेला आता घर जावं म्हणून झालो तू आता आमगेला घर जावं हे घर तू गेला नावा होय वा हे घर तुगेल्याच नावार नाव तुगे नाव हे बरे कळटा हे का हय हय आणि मागीर जमीन कितली आस पळय हय ती पुरा तुगेल नावाचेर बाबा 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 ते जमीन कोर्टा पडील असा खरं सांगा का तुला बँकात म्हागेले कितले पयशे आसा पळय 32 रुपया पुरा तुगेल नावार बाकी एक सांगा घर तुमगेला नावार ना ना जमीन बी तुमगेला नावार ना हे तरी तुमगे नावार नाही नाही ते बी रेशन कार्डाचे नाव आज काम नाही आणि किती आसा ते एकच द्या बरोबर हय चल आता लग्न झालं म्हणून झालंय हा कितें कितें मागे लग्न झालं न्ही लग्न जाय चंद्रप्पा खंयचो पा चंद्रप्पा समाज सुधारक म्हणून. समाज कोण समाज सुधाकर हो नमस्कार समाज सुधाकर चल हा कितें येईल कितें आता हांव असो येयलो पहिले बागेला आनी विश्वांचे प्रेम आशिल्लें नाव असेल खरं पण त्याला वन काढलो हा त्याला नाव पण असेल विचार केला त्याचा हय पयले आशिल्लें ते आतां न्ही हाय हा दादा उचून तांब्या उदाडू गेलो नाक बुडून बुडून हा म्हणजे म्हाका तुमगेलो गोपी कडेन थोडें काम आशिल्लें उलयचें म्हणून येयलो कोण आहे तुझं काम असतं. कोण म्हणजे तुम्ही चंद्रप्पा समाज सुधारक समाज सुधाकर नमस्कार किती सांगा आत्ता लग्न झालं हाय पयलीपणे खूप वाईट काम केलं आता सुधान घेऊन समाजात किती बरे काम करचे ते मनात असणं विज्ञानातले बी थोडे कर समाजातले मागीर केले तसपणपणे तुकडे येयलो तुगे एक गोष्ट म्हाका डॉक्टरान आत्ता सांगली ओळखीचो ओळखीचं नाव द्यायला टाइम तर घराकडे घेऊन असतो गेला बिन आधीच तर गेलं डॉक्टर मिळिलो काय सांगला का डॉक्टरान पुरा सांगून म्हाका तू काय हेम सांगला का पुढे आता ते रात देऊन तुटो जाय म्हणला तुटो येलो सत्य किती अशी पडे तू आता तेका सांग तू एक तर सत्य सांगल्यार सत्य ते मी हे करून घेऊन पडे तुका मान्य करून घेऊन ते मी लग्न करून दितले हे सगळे असे लग्न झाल्यानंतर सांगा लग्न झाल्यानंतर सांगल्यार आणि दुसरे किती जातले पळय संस्कार पळय मागेल जायलो पळया कितले घराकडे येईल सैराक कशे किंमत दिता पळया पडे सांगील गोष्ट आहे सांगील आहे काय जायना भिराक तू हांव कितें येतलें हांव सांगता हांव समजून दिता कळ्ळें आता देवा मुखार रोवन लग्न करता म्हणले आता पाड घेऊन येईल म्हणून म्हाका घरा बांदणार रे काय रे तशें काय जायना रे तू भिनाका हांव वचने तेच म्हाका मान घे म्हाज्यान ही जो कितें नाटक चलती आसा पळय तू कितें तुगे चेडवाक गोपीक दिवन लग्न करून जावं म्हणून केलें पळय लग्न करून दी करून दिना कोण सांगना जाल्यार तेमी हे लग्न जावसाठी जो कितें खोटो उलयला पळय ते सत्य तुका सांगो होईन गेली हय तुगे चेडू प्रेग्नेंट ना ना तुगे चेडू त्या गोपीक बरोबर मनान प्रेम करते आसा आणि तेमी एक जावसाठी तुमचे कडेन ही गोष्ट खोटी उलयली आसा आणि तेमी कितें खोटी उलयला पळय तेजे बद्दल तुमी कांय हे करनाका तुमकां दोगी लोकांक घेवन घेवन तुगे मनाक दुखो येईल म्हणून सांगून तेमी ही नाटकी केली डॉक्टर तो डॉक्टर न्ही तो भंडार डॉक्टर बडा हेणे तर सांगून हाडला म्हणतो तो गेला खंय तो पळय असा पळय
पडला डॉक्टर कोणता आणि मागेल चेडू किती केलं लग्न कॅन्सल आता तुम्हीच सांगितले किती तुटव जाईल म्हणून मागेल चेडूला नाव वाईट कस केलं मागेल ना वाईट हायकन घेऊन गेलो तुझ्या नाव वाईट ट्रीटून घेत केलं चाल बरं हे बडे झाली बाबा चल समाधान आता लग्नात पुरा झालं लोक पाठ कर सभा सुद्धा करतो असं कर सभा सुद्धा कर हे बघ जाल ते जाऊन गेले तू त्याका तुझ्या चढावर लग्न कर अकस्मात तर तू ही गोष्ट सांग नसतं ते मी तर धावून तू लग्न झाला तू किती करतेशील हा तुझे नाव उगट वाईट जाऊन येशील कळलं तुमच्या मन दुखून येजो आणि ह्या घरचे नाव वाईट जाऊन येजो म्हणून तुम्ही हे खेळ खेळा पडे त्यासारखे तमकल दोघे ना बरे कर लग्न कर दी आणि त्या जावई म्हणून तू गेलो जावे करून घे घरचं उपकार झाला तुमचं सत्य सांगाल म्हणून बरं हा हा येतात किती आहे आता खंच नमस्कार म्हणताय का खंच नमस्कार म्हणताय का कट्टन दो नमस्कार ते नाका रोज नाका आम्ही जाऊन गेले आता आमगेले किंपी पिंकी गो किमकी झाले पिंकी बरोबर आता देवळाक वचून घेऊन आता हिंग झालं सगळं शास्त्र झालं देवळाकडे वचून घेऊन माळे घालून घेऊन पण तिथलं बघी मग देवाकडे होऊन माळा घाला की कसं आता मी कोण तुटेत नका परत आपण लग्न केलं तर जाय हा तू त्याच्याबरोबर बरोबर संसार करून राहू झाले आता हे घरात कोण म्हणून झालो जावई आंटी ही आंटी आंटी किती रे हा मामी मामी म्हणतो आंटी मामी हा आणि मामी हा मामी आंटी खाली मामी मामी रे मामी खुर्च्याड आता जावं यायला जावं गेला जावं हिंगा जावई गेलं का जरा हिंगात होता पुरा हात जावं जाव्या बस दूध आज दिसता नी दूध असा तुकाच घरात राहतो तुमचं नाही तुकाच असा फ्रीजात वयर डिपा दवरला असा चा करून चढ हावड सांगा हाडू हा हाडचे ना जावं यायला जावं हिंगा करता कोणता रेला पण ते आहे घे चा नाका सोड तुझ्या किती अवतार किती अवतार म्हणून हा तू असकन घेऊन आता तू आता 50 वर जाऊन गेल तुका तू हे ड्रेस किती घेतो गेलाय अगं तुला फाले चढवा ही तरी शिकत घेतो हा तुका चढवा ही तरी शिकत हा नका तुला चढवा फाला तुका चढवा खाऊ हंगा दोन वेळा तरो हम सोडतो रंगान मी सोड होतं खरे हा फाले मग घरा व्हायला सांगाय तुझं घर असतं तू गेलं तुला सारे काय जावा तू यायचं असतं यायचं हाडी लाव हा या रूमातलं त्या रूम होऊन ना त्या रूमात त्या रूमामध्ये रूमच चेंज करतात नाही हा तू गेला नाही सांगते बरोबर त्याने घोपाण टाकाय घोपाण तू ह्याच्यानंतर सांगाव तू जाय ना काय उठू आहे ना किती काय हरत पडे तुला किती नाटका गावात पण किंमत देत नाही तू हे काय दिसतंय का तुका काय किती करता किती सांगणार अगं तुम्ही आता त्या दोन लोक दुसऱ्यातून जवळ गेले त्या घेऊन गेलो दोस्त घेऊन घरात घेऊन नाचता आणि हे तुम्हाला संघ आणि संस्था करून गेलं पुरा गाव भेटता हे ड्रेसिंग किती घेत गेले हा बायलांना कस रोज आहे घरातलं संस्कार घरातली परंपरा घरातला आमचा धर्म पालन करत पुरा बायलाचे उडता हाय मग अगे ज्यांना घो उडतो पळय घरातलो कमवून हाडचो उडता तो घो बड कसो करून कमवून म्हणा घरातले वडील उडता तो कमवून हाडता तेजेर बड्याल काम घालवा बाकीच काय टेन्शन उरना फक्त कमवून हाडून तुमकां दिवचे बायलान म्हणजे घरातले संस्कार आमगे परंपरा आमगे धर्म आमगे संस्कृती किती पालन करतात पळान किती बाळगून हाडचो ती बायलाकडे उरता कळलं मगे आजकाल कोण करता गे खंयची बायल करता सांगा आमगे धर्म आमीच वाईट करून घेते असतात हा आज सांजे माहिती पहिले लोकांना घरात सांज झाले की देवा वाचून भजन करताले कासाळे आवाज घरात येताला आज कोणाला घराला कासाळे आवाज येते गे सांग सांज झाले की किती घे अजून हा आवय टीव्हीत राहता पोर मोबाईलात राहता आणि बापूय पण सोऱ्या क्लासात पण राहता सांग खंय चलतेस घे कोण आज भजन करतात कोण किती करतात देवा पूज म्हटल्या पोरा खबर असतात आता देवाक वाद घालतात जाल्यार मी पोरात वाटून घेऊन आलात काल हाय गेलो आज तू घाल म्हण
ही परिस्थिती आमच्या घरात येऊन पावला आणि आमच्या धर्म रक्षण करचे कशकन करताल की आम्ही सांग आता तो आमगे तो रोताल टोपी घालिलो तेमगेल धर्मात पळेल ते तेमगेल धर्मात सांज झाले की तेंगेल नमाज करचे ना जाल्यार की आजाम पडते ते कोण करता खबरच काय आवय पोराक शिकयता घरात सद्दी सांजे पळयता आजाम पडत म्हणजे तू कशेंच कळना सांज झाले की तेमी तिथे टायमाच्या पोराक मांद्रीक हांगा मांद्रेचेर बसून भावगोन ते करता आमगेल आवय दाखयता तो पोराक वाचलाय म्हणून आणि त्यांनी सकाळच्या खंय तरी कामाक गेले सांजे माहिती एक कडे येऊन जेवू बसतात घरातले कुटुंबात सगळे लोक एक कडे जेवू बसतात कित्याक काय म्हणतात त्या कुटुंबाचं प्रेम ते एकमेकाचेर प्रेम रावता म्हणून आणि आमगेल तशें ना पुताक एक रुमात धुयेक एक रुमात बापायक येयला जेवतलो म्हणून धापून दवरत तो येयलो जेवलो ना जाल्यार जल्ल्यान खायले असले परिस्थितीन आमगेला आमगे धर्म कशें रक्षण करतले आमी ना गोपी खरेंच मागेल चूक जाली खरें हांव मरे 50 वर्सां तर म्हाका 90 दिसा अशें दिसतालें पण ना आमगे कर्तगुण मेन ह्या गोपी खरेंच आज दोळे उगडले मागेले 90 दिसची आशी सगळ्याक उरता ना अशी न्ही 90 दिसचे खातीर आपल्याला अब्रू आणि आपल्या घरातली संस्कृती आपल्या घरात लोकांना हे आमच्या कुटुंबाचे ते अब्रू उरतो तो रस्त्यार घालनीचो करचे मेकअप करचे सगळं करू जाय जीवनात कसे आता कितें जमाने के साथ साथ चलना चाहिए म्हणटा पळय तशें वचूं जाय पण खूप भायर वचनीचो कळ्ळें मगे आणि हे तुगे ड्रेस उपेग ना गे तू काय बरं पयलीं खास घालून आसताली कितली बरी दिसताली कितली सुंदर दिसताली नाका ते मारुशीक म्हणते का आता परत ना ते परत तू कळतं का परत खबर ना का परत कास घालनेस आणि तू परत आशिल्ल्यान पयलेच्या आमकां तुका धुयेक बी तरी शिकय आणि देवाकडे हा पाय पडटा की तुका परत पयलेचीच बुद्धी दिवं सांज जाली की तू देवाक वात लावन तुळशी वात लावन भजन करू लागू आणि तुका पळोवन आमगे सगळी आमगे गांवाची बायलां आमगे सगळे पोरां ही शिकू आणि तशीच तुका बुद्धी दिवं आणि आमगे सगळे लोकांक देव बरें करू जय श्रीराम जय जय हे भगवती सुर भारती तव चरणं प्रणमाम्या जय जय हे भगवती सुर भारती तव चरणं प्रणमाम्या नाद ब्रह्ममय जय भागेश्वरी नाद ब्रह्ममय जय भागेश्वरी शरणं श्रीनाथा भगवती सुर भारती तव चरणं प्रणमाम्या आसीना भव मानसहंसे कुन्तुहिन शशिधवने हर जगतां कुरु भोग विकासं हर जगतां कुरु भोग विकासं इत पंकज विमले जय जय हे भगवती